नमस्कार मंडळी. गोल्डन ट्रायंगल ऑफ इंडियाच्या प्रवासातला आमचा जयपूर आणि आग्रा या ठिकाणी भेट देऊन झालेले आहे. त्याचे व्हिडिओज लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आणि आज सकाळी ताजमहलला भेट देऊन आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे दिल्ली मार्गाने. आता दुपार बऱ्यापैकी झालेली आहे. पहिल्यांदा आम्ही दिल्लीमध्ये कुतुब मिनारला भेट देऊ. कुतुब मिनारजवळ पोचल्यानंतर गाडी पार्क केली आणि जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन छानपैकी छोले भटुरे खाल्ले आणि त्याच्यानंतर तिकीट वगैरे घेऊन आम्ही कुतुब मिनारमध्ये प्रवेश केला. आता पण आलेलं आहे कुतुब मिनारला. बरेचसेच पडझड झाले बघा. विमान बघा, विमान बघा, विमान. पुढे गेल्यानंतर कुतुब मिनारबद्दल दिलेली माहिती वाचली. कुतुब मिनारचे बांधकाम हे 1192 ते 1210च्या दरम्यान सुरू झालं. कुतुबुद्दीन ऐकिब याने हे बांधकाम सुरू केलेलं होतं. पृथ्वीराज चौहान यांना हरवल्यानंतर एक विक्ट्री टॉवर म्हणून हा बांधलेला आहे. आणि तसंच इस्लामिक रूलची सुरुवात दर्शवण्यासाठी पण हे बांधलं गेलेलं आहे असं म्हणतात. आणि याच्यानंतरचं जे शेवटचं बांधकाम होतं ते फिरोज शाह तुगलक यांनी कंप्लीट केलेलं आहे. याच्यात जवळपास 399 पायऱ्या आहेत. सध्या त्याच्या आतमध्ये जायला बंदी आहे. याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला हिमायू टॉमकडे. तिथे जाऊन आम्ही तिकीट वगैरे घेतलं आणि आत प्रवेश केला. हाही खूप मोठा एरिया आहे. खूप छान बघण्यासारखं ठिकाण आहे. चल परत वर आणि जरूरच वाच की. Hamida Banu Begum, his grieving widow, built Emperor Humayun's mausoleum. Precursor. हमीदा बानू बेगम इज अ ग्रेविंग विडो बिल्ट एम्पेरर हिमालयन. तुम्हाला पण तुला पण हमीदा बानू. एकमेकाचं इंग्लिश तपासल्यानंतर आम्ही पुढे निघालो. वरती गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच जणांच्या कबरी दिसतात. बेगा बेगम, हाजी बेगम, दारा शेख, जलंधर शाह, फारुख सय्योरी आणि बऱ्याच लोकांचे कबरी या वास्तूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हुमायूँचा जेव्हा मृत्यू झाला 1556 साली, तेव्हा त्यांना पहिल्यांदा पुराणा किल्ला दिल्ली येथे दफन केलं होतं. त्याच्यानंतर सिरहिंद जे पंजाबमध्ये आहे तिथं हलवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ जे काही स्मारक बनवलं होतं त्याला हुमायूँ टॉम्ब असं म्हणतात. ओवी, आजचा प्रश्न, कशी वाटली ट्रिप? एस तिथं ओवी, त्याला त्या ग्रिलला पकडून रेलिंगला सरळ आहे. आता मी आलो असेल त्यांच्या फोटो. आणि अशा तऱ्हेने आजचा आमचा दुसरा पॉईंट बघून झालेला आहे. आमच्या दोन रणरागिनी दमत दमत काठी टेकत हात टेकत ते तर बघ गुडघ्यावर हात ठेवून. अरे तरुण तरुण रक्त
फोन कशाला पडतो काय? फोन चालतोय खिशात नाही. खालून धरलं. बायको अॅनिव्हर्सरी काय काय विश? विश काय? नवरा झाला राहू. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, सामान वगैरे टाकलं, फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळ झालेली. त्यावेळेला आम्ही इंडिया गेटला भेट द्यायला आलो. खूप छान संध्याकाळी लाईटिंग वगैरे मस्त असतं. आणि आज आमची ॲनिव्हर्सरी होते. आमचे साडू दिल्लीतच असतात, ते आम्हाला भेटायला आले आणि येताना सरप्रायझिंगली केक घेऊन आले आणि आम्ही इंडिया गेटवरतीच केक कटिंग करून आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. दिल्ली गेट, अजमेरी गेट, लाहौरी गेट, कश्मीरी गेट, सब इसी के नाम. इसी के नाम नहीं, अलग 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 ओके. हां. अलग 6 गेट है ना पुराने टाइम. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही लाल किल्ला पाहायला निघालो. गाडी पार्क करून आम्ही लाल किल्ल्यासाठी तिकीट घ्यायला गेलो. तिथं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तिकिटांचा पर्याय आहे. ऑनलाईन हा सगळ्यात फास्ट पर्याय असू शकतो, आम्ही तो निवडला. तिथला लाल किल्ला होता तसाच आहे बघा. आपण कोण आलो. लाल किल्ल्याच्या एंट्रन्सपाशी गेल्यानंतर छानपैकी फोटो काढले आणि पुढे चेक इन वगैरे करून आत प्रवेश केला. लाल किल्ल्यात प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला दोन्ही बाजूला बरीचशीच दुकानं दिसतात शॉपिंग करण्यासाठी. बऱ्याचशाच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिथे. दिल्लीचा लाल किल्ला हा शहाजहानने बांधला होता जेव्हा त्याने डिसिजन घेतला की ते त्यांचं कॅपिटल आग्रावरून दिल्लीला शिफ्ट करणार. याचं बांधकाम 1638 सुरू झालं आणि ते 6 एप्रिल 1648 साली पूर्ण झालं. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा जे फ्लॅग होस्टिंग केलं ते लाल किल्ल्यावरून केलं आणि जनतेला संबोधित केलं. लाल किल्ला फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो चांदणी चौकमध्ये. तिथं थोडा फेरफटका मारला, थोडी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर आमच्या मॅडमना पराठा गलीमध्ये जायचं होतं. तिथे जाऊन मस्तपैकी पराठ्याचा आनंद घेतला. मला आवडतं. अरे कसं वाटतंय? छान. सायकल की सवारी. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो राजघाटला. तर सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर राजीव गांधी, इंदिरा गांधी, चरणसिंग, लालबहादूर शास्त्री, अटल बिहारी वाजपेयी, जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळांना भेट दिली आणि त्याच्यानंतर आम्ही प्रवास सुरू केला तो लोटस टेम्पलकडे.
लोटस टेम्पलला जायला संध्याकाळ झालेली, साधारण 4 वाजलेले. खूप गर्दी होती आणि एकदम छान ठिकाण आहे, एकदम शांत वाटतं. जेव्हा आपण लोटस टेम्पलच्या जवळ पोहोचतो तेव्हा तुम्हाला फोन वापरण्यासाठी परवानगी नाही आहे. आणि खूप छान, एकदम रिलॅक्स होऊन जातं तिथं आल्यानंतर. नक्की भेट देण्यासारखं ठिकाण आहे. याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला अक्षरधाम मंदिराकडे. आणि आमचे जे ड्रायव्हर होते मनीषाने आम्हाला सांगितलं होतं की अक्षरधाम मंदिराला जर भेट द्यायची असेल तर ती तुम्ही संध्याकाळी द्या, कारण तिथे 6:15च्या दरम्यान एक लाईट शो असतो, तो नक्की तुम्ही पहा. आतमध्ये मोबाईल्स, बॅग, स्मार्ट वॉच वगैरे काहीसुद्धा अलाउड नाही, ते तुम्हाला लॉकरमध्ये ठेवावं लागतं. पण आतमध्ये तुम्हाला जर लाईट शो बघायचा असेल तर त्याचे सेपरेट पैसे द्यावे लागतात. ते मोबाईल नसल्यामुळे तिथे जीपे वगैरे काही यूज होत नाही, एकतर क्रेडिट कार्ड किंवा कॅशवरती चालतं. तसंच तिथं आतमध्ये खायला छानपैकी त्यांचं फूड कोर्ट टाईप आहे. खूप चविष्ट आणि खूप अप्रतिम सात्विक जेवण मिळतं तुम्हाला. आणि खरंच जर तुम्ही अक्षरधामला कधी गेलात तर लाईट शो पाहायला विसरू नका. एक अविस्मरणीय असा अनुभव. मी तर पहिल्यांदा असं कुठंच पाहिलं नव्हतं आणि खूप छान होतं तो. त्याच्यानंतर हॉटेलवरती जाऊन आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आमची फ्लाईट होती बँगलोरसाठी. सकाळी उठून आम्ही दिल्ली एअरपोर्टकडे प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर आम्ही बेंगलोरला पोचलो. सो एकंदरीत आमचा 6 दिवसांचा हा जो प्रवास होता खूप काही शिकण्यासारखं होतं आणि खूप काही बघण्यासारखंही होतं. नक्की भेट द्यावी अशी ही ठिकाणं आहेत. हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा ट्रॅव्हल प्लॅन आमचा कधी आणि कुठे होते त्याचाही व्लॉग नक्कीच अपलोड करा. धन्यवाद.